तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इशूने इथे नम्रतेला फोन करून सांगितलेलं असतं आम्ही लवकरच पोहोचू म्हणून। तेवढ्यातच आता आकाशचा फोन अर्णवला आलेला असतो। तो म्हणत असतो, दादा तू कुठे आहेस, तू लवकरात लवकर घरी पोहोच। तेव्हा अर्णव म्हणत असतो, का रे काय झालंय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, फोनवर मी काहीच एक्सप्लेन करू शकत नाही, त्यामुळे लवकरच तू इथे ये, आता इथे आल्यावरच तुला सगळं काही कळेल। आणि तेव्हाच अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे असं म्हणूनच आता ते दोघे सुद्धा त्या ठिकाणाहून निघालेले असतात। रस्त्यात खूप चिखल असतो म्हणून इशूने त्याचा हात पकडलेला असतो। इकडे नमूने सांगितलेलं असतं की इशू लवकरच पोहोचत आहे, तुम्ही काळजी करू नका। तेव्हाच आता सुप्रिया म्हणत असते, बरं झालं एकदाची, पण ती आमच्याशी बोलली नाही। त्यावर नमू म्हणत असते, अगं तिने कोणाच्या तरी दुसऱ्याच्या फोनवरूनच फोन केला होता। आता मात्र इकडे इशूचे बाबा चिडलेले असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की काय चाललंय हे सगळं, रात्रभर मुलगी घरी नाहीये आणि ही आत्ता एवढ्या उशिरा येते आणि फोन करून आत्ता कळवते, हे सगळं किती बरोबर आहे, किती योग्य आहे, असाच ते विचार इथे करत असतात। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली अंजली आहे ती खोलीमध्ये बसलेली असते आणि खोलीमध्ये खरं पाहायला गेलं तर आता ती अर्णवचा आणि इशूचा विचार करत बसलेली असते। तेव्हाच तिथे आता राकेश येतो। राकेश तिथे आल्याच्या नंतर तो म्हणत असतो, काय ग अंजली काय झालंय, आणि तेव्हाच ती म्हणत असते, काय हो तुम्ही असं कसं बोलू शकता। तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं, मी काय बोललेलो आहे। आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघा त्या बाकीच्यांचं एक ठीक आहे पण तुम्ही असं कसं बोलता। आणि त्यासोबतच अर्णवला लावण्या अजिबातच आवडत नाही आणि ते ईश्वरी आणि ते दोघे सोबत गेलेले आहेत, तर तुम्ही आजींच्या बाजूने नका बोलत जाऊ। आणि त्यासोबतच मला माहिती ना अर्णवला ईश्वरी आवडते आणि त्यासोबतच त्या दोघांचं लग्न होणं तेवढंच जास्त गरजेचं आहे, असं इथे अंजली जो राजेश आहे त्याला बोलत असते। आणि राजेश हा सगळा काही प्रकार इथे ऐकून घेत असतो। खरं तर आता इथे हे जे काही बोलणं आहे ते मात्र त्याला अजिबातच पटलेलं नसतं। तो तिच्याकडे रागानेच पाहत असतो आणि रागानेच पाहत असताना तो म्हणत असतो की हे बघ, मी नाही बोललो तर कसं होणार आहे, कारण आता ईश्वरी फक्त माझी आहे, मला ईश्वरी सोबत लग्न करायचं आहे, काही जरी झालं तरी सुद्धा आमचं लग्न होणं तेवढंच जास्त गरजेचं आहे, असंच इथे तो बोलत असतो। आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही लावण्या अंजली आहे खरं तर तो हे सगळं काही तिला मारण्याचं त्यासोबतच तिचा गळा दाबण्याचं स्वप्न पाहत असतो। आणि तो म्हणत असतो, जर माझ्यामध्ये कोणी आलं तर मी कोणालाच सोडणार नाही, फक्त आणि फक्त इथे मला मिस इंदोर माझ्या इंदोरी जिलेबी सोबतच लग्न करायचं आहे, असंच तो इथे बोलत असतो। इकडे त्याला हे पडलेलं स्वप्न असतं। तेवढ्यातच अंजू म्हणत असते, काय चाललंय राजेश, कसल्या विचारात हरवलात। तेव्हाच तो म्हणत असतो, अगं काही नाही, तुला जेवढी काळजी आहे ना अर्णवची तेवढीच मला सुद्धा त्याची काळजी आहे। आणि तेव्हाच आता अंजली म्हणत असते, पण ते काहीही असो, मी जोपर्यंत अर्णव आणि त्यासोबतच इशूला एकत्र आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। मी अर्णव आणि त्यासोबत इशूचं लग्न लावूनच देणार आहे आणि मला माहिती की कशा पद्धतीने हे सगळं काही करायचं, असं म्हणूनच आता इथे तू ते विचार करतच ती तिथून बाहेर निघालेली असते। आता मात्र इथे जो काही राजेश आहे तो म्हणत असतो, मी सुद्धा बघतो तू कशा पद्धतीने आता त्यांच्या लग्नाला काय काय करतेस आणि मी असताना त्या दोघांचं लग्न कसं होतंय। इकडे इशू ही धावतच घरी येते। घरी आल्याच्या नंतर आता खरं तर तिचे बाबा तिच्याशी नीट बोलत नसतात। ती म्हणत असते, बाबा तुम्ही कधी आलात आणि मला कळवलं सुद्धा नाही तुम्ही येणार आहात किंवा आलेला आहात ते। आणि तेव्हाच हे बघ इशू लांब हो, माझ्याशी बोलू नकोस। तेव्हाच आता इशू म्हणत असते, काय झाले बाबा, हे बघ असं तू रात्रभर बाहेर होतीस आणि ते सुद्धा एका परपुरुषाबरोबर, त्या मुलाबरोबर। तेव्हाच इशू म्हणत असते, हो बाबा पण ते चांगले आहेत अर्णव सर, आणि खरं सांगायचं तर आमची गाडी बंद पडली। इथे सुप्रिया मध्ये मध्ये बोलत असते पण तिचे बाबा तिला पण थांबवत असतात। ते फक्त इशूला म्हणत असतात, काय चाललेलं आहे हे, आणि तेव्हाच तो मुलगा तुला घेऊनच कसा गेला आणि त्यासोबतच रात्रभर तू बाहेर होतीस। तेव्हाच इशू म्हणत असते, बाबा प्लीज अर्णव सरांना काहीच बोलू नका, त्यात ह्यांची काहीच चूक नाहीये, कारण इथे मीच त्यांना म्हटलं होतं
जे काम उद्या करायचंय ते आजच करूया. आणि म्हणूनच आम्ही बदलापूरला निघालो होतो. पण वाटेतच आमची गाडी बंद पडली आणि गाडी बंद पडल्यामुळेच आम्हाला तिथेच एका ठिकाणी थांबावं लागलं. ह्या सगळ्याही गोष्टी आता ईश्वरी सांगत असते आणि ईश्वरी सांगत असताना तिचे बाबा तिच्यावर ओरडत असतात आणि ते म्हणत असतात, पण तुला फोन करून सुद्धा कळावंसं वाटलं नाही का? त्यासाठी तुला आई व्हावं लागेल आणि तेव्हाच तुला कळेल की मुलांचा फोन नाही आला, मुलं रात्रभर बाहेर असली तर त्या बापाला त्या आईला काय वाटत असेल. ह्या सगळ्या गोष्टी ते इथे बोलत असतात आणि तेव्हाच आता इशूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आज तिला कळत असतं की तिने घरच्यांना किती हर्ट केलेला आहे आणि त्यामुळेच आता ते म्हणत असतात की नाही, आता मी काहीच बोलणार नाही. त्यासोबतच इथे तू अशा पद्धतीने वागशील हे मला अजिबातच मान्य नव्हतं. सुप्रिया इथे इशूच्या बाबाला समजावण्यासाठी पुढे जात असते, पण तोपर्यंत ते तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे बघ इशू, तू काळजी करू नकोस. तुला माहिती ना तुझ्या बाबांचा राग किती वेळ असतो आणि ते तुझ्यावरती अजिबातच जास्त वेळ रागवू शकत नाहीत. ह्या गोष्टी त्या बोलत असतात आणि तेव्हाच आता तुझ्याकडून चूक झालेली आहे आणि मला माहिती, मी त्यांना समजावत होते, अर्णववर माझा विश्वास आहे, पण तरीसुद्धा लगेचच आता इथे इशू तिचे बाबा तिच्यावर रागवले असल्या कारणाने लगेचच ती आता इथे सुप्रियेच्या गळ्यात पडून रडायला लागत असते आणि तेव्हाच तिला तिचे बाबा रागवले म्हणून खूप वाईट वाटत असतं. इकडे आता दुसऱ्या बाजूला अर्णवच्या घरी सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि नाश्त्यासाठी बसल्याच्या नंतर इथे जी काही लावण्य आहे ती सुद्धा आलेली असते. आता लावण्याला इथे समोर पाहिल्याच्या नंतर अर्णव म्हणत असतो, काय रे लावण्या, आज सकाळी सकाळीच तू इकडे कशी? त्यावर लावण्या काही बोलायच्या आधीच इथे आजी म्हणत असतात, तिनं उत्तर देण्याच्या आधी मला तुला काही प्रश्न इथे विचारायचे आहेत. तू मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. चिंटू, तू रात्रभर कुठे होतास, कुठे गेला होतास? आणि त्यासोबतच तेव्हा तो म्हणत असतो, अगं हो, मी ना बदलापूरला गेलो होतो आणि बदलापूरला गेल्याच्या नंतर आमची वाटेतच गाडी बंद पडली. तेवढ्यातच आता इथे जी काही मामी आहे ती म्हणत असते, पण गाडी बंद पडली तर मग हे काय आहे? आणि तेव्हाच आता इथे अर्णव त्या दोघांचे पावसात भिजलेले फोटो इथे तो पाहत असतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो, अच्छा हे का, हे तर खरं आहे. काय झालं मी सगळं काही सांगतो. आमची वाटेत गाडी बंद पडली आणि गाडी बंद पडल्यामुळे इथे आम्ही एका ठिकाणी थांबलो. खूप पाऊस येत होता आणि म्हणूनच आम्ही तो पाऊस एन्जॉय केला, बस एवढंच, याच्यापेक्षा काहीच नाही. आणि त्यासोबतच आम्ही काही लहान थोडी ना आहोत. आता मात्र तुम्ही जर वेगळा अर्थ त्याचा काढत असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि तेव्हाच आजी म्हणत असते, पण तुला कळतंय का, एका एवढ्या मोठ्या मुलीला आणि ती सुद्धा तरुण, आणि असं दोघंजण रात्रभर बाहेर होतात. आणि तेव्हाच अर्णव म्हणत असतो, अरे त्याच्यात काय एवढं? आणि उलट तुम्हाला माझा अभिमान वाटायला हवा की ईश्वरी एवढी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत होती. आणि त्यासोबतच इकडे लगेचच अंजली बोलत असते, हो आजी, तुला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करायला हवा. आणि तेव्हाच आता आजी म्हणत असतात, नाही, मला काय विचार करायला हवा आणि काय नाही हे कळत नाही. तेवढ्यातच आता राजेश मध्ये बोलत असतो. तो म्हणत असतो, अरे अर्णव, आजींच्या बोलण्याचा तुला अर्थ कळतोय का? तो म्हणजेच की इथे हे बघ, ती मुलगी रात्रभर तुझ्यासोबत होती, तुम्ही दोघेही तरुण, आणि त्यासोबतच इथे आणखी काही होऊ शकलं असतं ना, असं आजींना म्हणायचं आहे. आणि तेवढ्यातच आता इथे जी काही अंजू आहे ती म्हणत असते, तुम्ही उगाच चुकीचा अर्थ का काढत आहात? तुम्हाला चुकीचा अर्थ काढायची काहीच गरज नाही आहे. तो सांगतोय ना, उलट इशू त्याच्यासोबत एवढी विश्वासाने गेली होती आणि त्यासोबतच ती आपल्या चिंटूने तिची एवढी काळजी घेतली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पाऊस येत होता आणि पावसातच इशूला जर हा असाच सोडून आला असता तर काय वाटलं असतं? आणि तेवढ्यातच आता इथे आजी म्हणत असतात, हे बघा, तुम्ही दोघांनी त्याने कसं वागायचं किंवा मी त्याच्यासोबत कसं वागायचं हे मला शिकू नका. मला चांगलंच कळतं कोणासोबत कशा पद्धतीने वागायचं. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो, हो, ते सगळं काही जरी ठीक असलं तरी तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आणि ती म्हणजेच की जर मी सिंधू तिथे पावसात भिजली होती आणि तिला जर मी तिथे आहे त्याच ठिकाणी सोडून आणलं असतं तर तुम्हीच मला काय बोलला असतात? त्यावेळेस माझे संस्कार दिसले नसते का? आणि म्हणूनच आता तुम्ही मला हे सगळं काही बोलत आहात का?
आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही इशू आहे, इशू तिच्या बाबांशी बोलायला गेलेली असते, कारण तिला माहिती असतं की आता नक्कीच बाबांचा दुसऱ्या दिवशी राग जो आहे तो इथे निवळलेला असेल आणि म्हणूनच ती त्यांच्याशी बोलायला जाते। आता त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर इशू म्हणत असते, बाबा सॉरी ना, चुकले ना मी, मला माफ करा ना, असं ती बोलत असते। बाबा मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जास्त वेळ रागवू शकत नाही। आणि तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात, हो अगदीच बरोबर आहे, मी तुझ्यावरती जास्त वेळ रागवू शकत नाही। आणि तेव्हाच इशू म्हणत असते, हो बाबांचा राग म्हणजेच की शक्करसारखा, एकदा का शक्कर पाण्यामध्ये टाकली की विरघळली, तसंच बाबांचा सुद्धा राग विरघळत असतो। तेव्हा इशूचे बाबा म्हणत असतात, इशू तुला आठवतंय का जेव्हा तू लहान होतीस आणि कशासाठी सुद्धा माझ्याकडे हट्ट करायचीस, आणि तेव्हाच हे आपल्याला घरी घेऊन जायचंय, ते आपल्याला घरी घेऊन जायचंय असं म्हणूनच तू माझ्याकडे हट्ट करायचीस। आणि तेव्हाच इशू म्हणत असते, हो बाबा तुम्ही सुद्धा माझा प्रत्येक हट्ट इथे पूर्ण केलेला आहे, मला माहीत आहे ना। आणि तेव्हाच आता इथे ते म्हणत असतात, हो पण आता मात्र मी तुझा हट्ट सगळेच पूर्ण करेल असं नाही ना, आता वेळ आलेली आहे तुझा हात कोणाच्या हातामध्ये तरी द्यायची। तेव्हा इशू म्हणते, बाबा असं का म्हणताय तुम्ही, काय झालंय? तेव्हाच तिचे बाबा म्हणत असतात, अगं तसं नाही, जेव्हा मी तुझ्याकरिता घोडा व्हायचो तेव्हाचा बाबा वेगळा होता, पण आज हा बाबा इथे थकलेला आहे, त्यामुळे आता तुला कोणाकडे तरी झोपवावंच लागेल ना। तेव्हाच आता इथे ते म्हणत असतात, तेव्हा इशू म्हणत असते, बाबा तुम्ही काहीही का बोलताय? तेव्हा ते म्हणतात, अगं हो खरंच मी आता थकलेलो आहे ना। आणि तेवढ्यातच आता चहा ठेवलेला आहे, कारण इथे तिचे बाबा म्हणत असतात, राकेशचा आणि मी तुझ्या लग्नाचा विचार करणार आहे। आणि तेवढ्यातच चहासाठी तिला आतून आवाज येतो, आणि चहासाठी आतून आवाज आल्याच्यानंतर इशू मात्र धावतच आतमध्ये निघून गेलेली असते। सुप्रिया आल्यावर म्हणत असते, अहो काय? तेव्हा ते म्हणतात, अगं खरं सांगू का, हा विषय लग्नाचा नाजूक जरी असला तरी सुद्धा तिच्यासमोर बोलणं खूपच जास्त कठीण आहे। आपला मनाचा मान ठेवून किंवा ती आपल्या शब्दापुढे नाही म्हणून तर ती आपल्याला समोर लग्नाचा विषय मान्य करेल ना। आणि त्यावरच आता हे सगळं तिच्यासमोर बोलणं खूपच जास्त कठीण आहे। पण तेव्हा सुप्रिया म्हणत असते, पण कधीतरी बोलावंच लागणार आहे ना। आता मात्र इथे त्यांचा चहा गार झालेला असतो, म्हणून ते म्हणत असतात, सुप्रिया हा चहा गार झालाय। आणि तेव्हाच ती म्हणते, ठीक आहे आणते, असं म्हणून सुप्रिया आत निघून जाते। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव म्हणत असतो, आजी तुला हे जे काही फोटो आहे ते मला माहित नाही कुठून मिळाले, कसे मिळाले, पण हे जर फोटो कोणी तुला दाखवले नसते किंवा सांगितलं नसतं तरी सुद्धा सगळं काही मी तुला येऊन घरी आल्यावर सगळं काही सांगितलंच असतं, पण त्यामध्ये लपवण्यासारखं असं काहीच नव्हतं आजी। पण ह्या सगळ्या गोष्टीचा तू असा चुकीचा अर्थ काढशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं। ईश्वरी आणि माझी खूप चांगली मैत्री आहे आणि त्यात वावगं असं काहीच नाहीये, आणि एक मित्र म्हणून मी सगळं हे काही केलेलं आहे। तेवढ्यातच आता इथे जी काही वल्लरी आहे ती म्हणत असते, मग मैत्रीमध्ये तू असं काही करशील का? तेव्हाच तो म्हणत असतो, मग आता मैत्रीसाठी किंवा मी कसं वागायचं आणि काय वागायचं ह्यासाठी प्रत्येकाची परमिशन घेत बसू का? तेव्हाच लावण्य म्हणत असते, पण आतापर्यंत तू माझ्यासाठी असं कधी पावसात भिजला नाहीयेस। तेव्हा तो म्हणत असतो, तू माझ्यासोबत नाही पावसात भिजू शकत, कारण मी तसं तुला कधी पाहिलंच नाहीये आणि नाही मला ते होत, असं इथे तो बोलत असतो। तर आता प्रेक्षकांनो इकडे पुढील भागामध्ये आजीने खूपच मोठा गेम केलेला असतो। आजी म्हणत असतात, आजपासून जे काही ठरवायचं आहे तुझ्याबद्दल आणि ईश्वरीच्या नात्याबद्दल ते मी ठरवणार आहे, आणि आजपासून इथे तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये कुठलंच नातं नसेल, मैत्रीचं सुद्धा तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये नातं नसेल। तू आत्ताच्या आत्ता मला शब्द दे, आणि जर तू मला शब्द नाही दिलास तर मी कायमचा अन्न त्याग करूनच हे घर सोडून निघून जाईल, असं इथे आता त्या बोलत असतात। आणि त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्णव आणि इथे ईश्वरीची वाढती जवळीक पाहून आजी मात्र खूप जास्त घाबरलेले असतात। आणि घाबरल्यामुळेच आता त्यांनी अर्णवकडून असं वचन घेतलेलं असतं की आजपासून तू इशूला कसलाच भेटणार नाहीयेस, तुमच्यामध्ये कुठलंच नातं नसणार आहे, ना की मैत्रीचं नाही दुसरं कुठलंच, असं म्हटल्याच्या नंतर तू मला शब्द दे। तेवढ्यातच आता त्याला इथे फोन येत असतो, तो म्हणजेच की इशूचा। इशू इकडून फोन करत असते, आणि तेव्हाच अर्णवला आता खूप मोठा प्रश्न त्याच्या समोर राहिलेला असतो की मी आता हिचा फोन उचलू की नाही। आणि तेव्हाच इशू आता इकडे बोलत असते, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक तर आहे ना, आणि अर्णव सर सुद्धा ओके असतील ना, तिकडे काही प्रॉब्लेम तर झालेला नसेल ना। तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आता आजीने इथे शपथ घातलेली असते आणि अर्णवकडून वचन घेतलेलं असतं। तर आता मात्र हे सगळं काही ईश्वरी समोर कसं येईल आणि अर्णव ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सांगेल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असतं। तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।